सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी जी काही सूचना केली आहे त्यातली वस्तुस्थिती आहे की जे आपल्याला सापडत नाहीत तर त्यातल्या निश्चितपणे काही महिला किंवा मुली या ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये जातात असाच त्याचा निष्कर्ष आपण काढतो आणि म्हणून त्याच्यावरच आपल्याला काम करावं लागेल। आणि हे अतिशय वाईट आहे की आजही ह्युमन ट्रॅफिकिंग हा जगातला, केवळ भारतात नाही जगातला सगळ्यात मोठा व्यवसाय हा दुर्दैवाने ह्युमन ट्रॅफिकिंग आहे आणि मग त्याच्या खालोखाल ड्रग्ज आहे। त्याच्यामुळे या संदर्भात निश्चितपणे आपण जी काही सूचना केली आहे त्या सूचनेची अंमलबजावणी करण्यात येईल। आणि आपण ही पण सूचना चांगली दिली आहे की समाजशास्त्रीय पद्धतीनं याच्याकडे बघितलं पाहिजे। मुळामध्ये आपण जो भरोसा सेल सुरू केलेला आहे तो देखील महिलांकरता एक वन स्टॉप शॉप आहे की डिस्ट्रेस मधली कुठली महिला, कारण यातल्या अनेक घरी भांडण झालं म्हणून निघून जातात, काही म्हाताऱ्यात म्हणून निघून जातात, काही वेगवेगळ्या म्हणजे अनेक कारणं त्यातली असतात। तर अशा प्रकारच्या सगळ्या महिलांकरता हा भरोसा सेल जो आहे तो आपला वन स्टॉप शॉप आहे की ज्या ठिकाणी त्यांना मानसशास्त्रज्ञाची पण आपण त्या ठिकाणी मदत करून देतो आणि सगळ्या प्रकारची मदत करतो। तरीही आपण मनात म्हटलं त्याप्रमाणे पाहिजे त्या प्रमाणात आपण अजून हे एस्टॅब्लिश करू शकलो नाही आहोत किंवा पाहिजे त्या प्रमाणात याचं जे काही समाजशास्त्रीय त्याचा जो दृष्टिकोन आहे तो काही आपण आतापर्यंत टॅप केलेला नाही, तर तो निश्चितपणे करण्यात येईल। तिसरी आपण जी सूचना दिली ती महत्वाची आहे। आपण पोलीस काका, पोलीस दीदी यांच्या ज्या काही व्हिजिट करतो त्याचा मेन आपण आतापर्यंत एम जो ठेवलेला आहे तो गुड टच बॅड टच बद्दल सांगायचं, लैंगिक अत्याचार होऊ नये म्हणून सांगायचं, पण त्याच्यामध्ये आपण हा मिसिंग पर्सन असा विषय आतापर्यंत घेतलेला नाही, तो जरूर त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात येईल।